मॅडम तो जो बिस्वा आहे त्याने स्टेटमेंट दिले, तो किलवरचा माणूस नाही आहे मॅडम. येस. हा नाही नाही हो, असं कसं करेन मॅडम मी. नाही काही झालं तरी मी ही गोष्ट आमच्या त्या शेरेकरला कळून नाही देणार. डोंट वरी, तो आपला मोर आहे ना. नाही हो मॅडम, नाही खरंच नाही. हा नाही काळजी करू नका, बाकी सगळं मी बघतो. काय ना दुर्दैव माझं एवढंच की वरिष्ठांपासून गोष्टी लपवायला लागतात आता मला. हो हसू नका ना मॅडम, खरंच म्हणतोय मी. सर आत येऊ? मॅडम एक 10 मिनिटात फोन करतो मी तुम्हाला. हो कामात आहे. जय हिंद मॅम. सर मी हिम्मत खत्री, नताशा रावचा बॉयफ्रेंड, बँगलोरला असतो, मुंबईत कसा? सर तुम्ही ओळखलं नाही. तू खूप लक्षात राहण्यासारखं आहे म्हणून तुला नाही ओळखलं, पण जनरलीच नाव गाव पत्ता रंग स्थळ हे लक्षात ठेवण्याचं ट्रेनिंग असतं पोलिसाच्या मेंदूला, म्हणून ओळखलं. तू मुंबईत कुठे होतास, काय करत होतास, सगळं माहिती आहे मला. बस याचसाठी तुम्हाला भेटायला आलो होतो सर. ऍक्च्युली ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आलेलो, तर काही दिवस मुंबईमध्येच आहे, म्हणून नताशाच्या केसची इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आले ते विचारण्यासाठी आलो. तपास सुरू आहे, काही कळलं तर सांगतो. हेच उत्तर अपेक्षित होतं. बघू कळू, तपास सुरू आहे. तुमचंही बरोबरच आहे म्हणा. तुमच्या मुंबईमध्ये रोज बरेच गुन्हे घडतात, बरेच लोक मरतात. या सर्व गर्दीत एकटी नताशा राव लटकून मेले तर तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही रोज अशा डेथ बघता. तुमच्यासाठी काही नवीन नाही. नताशा ही माझ्या आयुष्यातली एकमेव जवळची व्यक्ती होती. मला अजूनही डायजेस्ट नाही झालं सर की ती मला सोडून गेली. सर तिच्या खुणाला लवकरात लवकर पकडा सर, प्लीज. या केसला काहीतरी क्लोजर द्या सर, प्लीज. ऍटलीस्ट तिच्या आत्म्याला शांती मिळेल सर. जेव्हा मगाशी तुम्ही रिक्षातनं उतरत होता तेव्हा तुमच्या पर्समधनं हे पडलं होतं. मला वाटलं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अभय, अभय, ए अभय. काय 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 झालं? हे बघ काय लिहिलं. मी सगळीकडे आहे. म्हणजे काय हे काय म्हणायचंय? नाही सॉरी, मी विसरले सांगायला. म्हणजे खरं तर मला तेवढं महत्वाचं वाटलं नाही ते, म्हणून डोक्यातून गेलं माझ्या. हे बघ, मी देवळात गेले होते ना, तिथे जायच्या आधी मी रिक्षातनं उतरले आणि चालत चालले होते. तर मला असं वाटलं की माझा कोणीतरी पाठलाग करतोय. सुरुवातीला भास आहे असं वाटलं म्हणून मी चालत राहिले, पण नंतर खात्री पटली की तो माणूस माझ्या मागे येत होता. मग मी जेव्हा वेळ मिळाली ना तेव्हा बाजूला झाले आणि तो आल्यानंतर त्याला पर्सने मारलं, खाली पाडलं. रस्त्यावरचे सगळे लोक सुद्धा आले, त्यांनी दम भरला त्याला. पण तो म्हणाला की माझ्या पर्समधनं हा फोटो पडला, तो तुम्हाला द्यायला मी आलो होतो. मला असं झालं, अरे बापरे, म्हणजे होऊ शकतं ना. म्हणून मी सॉरी सुद्धा म्हणाले त्या माणसाला. फोटो घेतला, बघितला आणि पर्समध्ये ठेवला आणि निघाले मी. हे आत्ता बघितलं मी, आत्ता. हे सगळीकडे आहे. म्हणजे असं पण असू शकतं ना की त्याच माणसाने किलवरच्या राणीचा पत्ता तुझ्या पर्समध्ये ठेवला आणि मग हे द्यायला त्यांनी तुला थांबवलं आणि ती मुलगी मला धडकली, आपल्या त्या पिशवीमध्ये चिठ्ठी टाकली 10 लाख रुपयाची. असं असू शकतं ना? म्हणजे हे मोठं ऑपरेंट आहे का त्यांची?
मगाशी तू काय म्हणालास? आम्हाला काही फरक पडत नाही. विषय असा आहे ना मित्रा, आम्हाला सगळ्यात जास्त फरक पडतो. कारण जेव्हा माणसं मरतात, आम्ही त्यांच्या बॉड्या बघतो ना, त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास तुमच्यापेक्षा आम्हाला होतो. तुमच्या केसेस बंद झाल्या की तुम्ही घरी जाऊन शांतपणे झोपता, पण पोलिसाचं तसं नसतं. जेवढे गेलेले माणसं बघतो ना, आम्ही बॉड्या बघतो ना, तो प्रत्येक माणूस पहाटे पोलिसाच्या स्वप्नात येऊन किंचाळून न्याय मागतो. ही केस सुद्धा आमच्यासाठी तेवढीच महत्वाची. कळलं ना? आम्ही काही लाईटली घेत नाहीये, घेणारही नाही. नताशाला न्याय मिळवून देऊ आम्ही, विश्वास ठेव. सर काही लीड्स मिळालेत का? लीड्स मिळालेत, पण मी तुला आता काही सांगू शकत नाही. प्रोटोकॉल आहे काही गोष्टींचा. हा, योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला सांगेन. बघ मित्रा, मी क्लोजर मिळवून देणार तुझ्या केसला. तुला नताशाला न्याय मिळवून देणार मी. हा, प्रॉमिस करतो मी तुला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि मी जर काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी. इट्स ओके. येतो सर. अबे, सगळ्या बाजूने घेरलंय रे आपल्याला. गळफास लावतात ना तसं वाटतंय. या सगळ्यातनं सुटणार आहोत की नाही आपण? आणि आपलं ठीक आहे रे, आपल्याला काही झालं तरी चालेल, पण आपली साऊ ती कधी सापडणार आहे आपल्याला? अशी का ओरडतीये? काय झालंय तुला? ते मारतात, ते मारून टाकतील तिला. कोणाला? कोण नाहीये इथे? अगं अशी का मारलं त्यांनी मारून टाकलं. त्यांनी मारून टाकलं. ही होती ना तुझ्या बरोबर मैत्रीण आहे ना तुझी. बॅग कुठे सांग, बॅग कुठे सांग, नाही तर मैत्रिणीचे असे हाल करेन ना. विश्वास, बोल बोल पटकन. चले, अरे तिला कशाला त्रास देतोस? नरकात जाशील तू, नरकात. शहाणपणा नाही करायचा जास्त. मैत्रीण आहे ना तुझी. बॅग कुठे ठेवली आहे? हा, पैसे कुठे सांग पटकन. कापून टाके ना नाही का मैत्रिणीला. नका बोल 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 पटकन.
अरे हिला कशाला मारलास? किलवरशी गद्दारी केली ना ही शिक्षा मिळते. हो पण बॅग आणि पैसे कुठे ते हिलाच माहितीये ना. आता शोधायची कुठे बॅग? ती सांगेल ना. हे उठ ना. हे बाई उठ ना. माझ्याजवळ काहीच ऑप्शन नव्हता. त्याने मला पाहिलं होतं म्हणून मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जरा नाटक करावं लागलं. पण आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याला तसा काहीच डाऊट नाही. ऐक ना श्रद्धा, कॉफी पिऊन घे. पण पोलीस स्टेशनला जाऊया कारण भोसलेचा फोन लागत नाही. काय ग, काय झालं? कसला विचार करतेस? किलवरने आपल्या घरामध्ये डिव्हाइस लावला. आपल्या सगळ्यांच्या आवाजामध्ये व्हॉइस नोट्स पाठवले. भाषा दिली, किलवरची दुरी केली. हाय श्रद्धा, यावेळी म्हटलं तुला आधीपासून वॉर्निंग द्या. कुठे लपवलीत ग किलवरची नवी आणि दशी? आता जर गप्प बसली नाही तर आज जसा तुझा नवरा अडखळत का होईना पण 2 पायांवरती घरी आलाय ना तसा उद्या 4 खांद्यांवर येईल. आत्ता संपेल मग संपेल असं म्हणता म्हणता आपला हा खेळ खूपच लांबला ना. साऊ, आपल्या सगळ्यांना आणि आपल्याला धमकीही दिली. आपल्या या उशीच्या खाली घड्याळ ठेवलं, घरात खेळणी आली. भिंतीवर लिहिलेला मेसेज, हाताचा पंजा आणि हे पत्त्याच्या कॅटमधले हे असे पत्ते आले आपल्या घरामध्ये. असे वेगवेगळे गेम्स तो आपल्या बरोबर खेळतो आणि आपल्याला घाबरवतो. म्हणजे हे बघ, शांतपणे विचार केला ना तर हे सगळं करण्यामागचा त्याचा हेतू काय असेल? म्हणजे पूर्वीचे लोक शिकार करायचे बघ, लपलेली जनावरं बाहेर काढण्यासाठी ते थाळ्या वाजवायचे, ढोल वाजवायचे, अख्ख्या जंगलामध्ये कोलाहल निर्माण करायचे आणि मग ही सगळी जनावरं बाहेर यायची. बाहेर आल्यानंतर इतका सगळा आवाज ऐकून त्यांना कळायचं नाही कोण कुठे कुठे जायला पाहिजे आणि मग ती घाबरायची, गांगरायची, बिथरायची आणि एका जागी स्तब्ध म्हणजे गोठल्यासारखी उभी राहायची. आणि त्यावेळेला हे शिकारी शिकार करायचे. आपल्या बरोबर सुद्धा हेच होतंय. आपल्याला आपल्या शिकाऱ्याचा पहिला डाव कळायच्या आत तो दुसरं जाळं टाकतोय. आपले विचार करण्याची ताकद मारून टाकतो. आपल्याला दुबळं बनवतोय तो मनाने आणि शरीराने सुद्धा. म्हणजे बघ ना, तुला डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकलं, मला भर रस्त्यामध्ये माझ्या पर्समध्ये माझ्या जवळ येऊन माझ्या नकळत अगदी इझिली ते पत्त्याचं पान माझ्या पर्समध्ये टाकलं. म्हणजे हे सगळं जो माणूस करू शकतो तो आपला गळा सुद्धा चिरू शकतो की, पण तो तसं नाही करत आहे. आपल्याला कड्याच्या काठापर्यंत नेतो पण ढकलत नाही. आपल्याला फास लावतो पण खटका ओढत नाही. आपलं तोंड पाण्याखाली नेतो आणि आपण तडफडायला लागलो की आपलं तोंड बाहेर काढतो, पण असं दाखवतो की पुढच्या वेळेला जर असं झालं तर तोंड बाहेर काढता येणार नाही. म्हणजे हे सगळं मी करू शकतो पण प्रत्यक्ष तो माणूस काहीच करत नाही. म्हणजे तो आपल्याला फक्त घाबरवतोय. माणसाला कशाची भीती वाटते? मरणाची. कारण मरणानंतर काय होणार आहे हे अज्ञात आहे.
या भीतीमध्ये तो आपल्याला जगायला लावतो. अज्ञाताची भीती, पुढे काहीतरी भयंकर होणार आहे याची भीती. आपल्या आजूबाजूला तो आहे, आपल्यावर नजर ठेवून आहे. तो कोण आहे ह्याचं इल्युजन तयार करतोय तो आपल्यासमोर, आणि आपल्याला हे सगळंच तोडायचं. भीती हा आपला वीकनेस आहे, आणि त्याचा खरा चेहरा आणि त्याचं खरं नाव कोणालाच माहित नाही, ही त्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. पण डोकं शाबूत ठेवून विचार केला तर त्याच्या एका माणसाला आपण ओळखतो. कोण? राघोबा झेले. तुला काय म्हणायचं काय? सांगते मी. तू एक काम कर, आधी व्यंकट सामंतनं फोन लाव. तो मिस्टर जुगरान, आपके पास बस इतनी ही जानकारी है? आप हमें और कुछ बताना चाहेंगे? देखिए, आपकी समझदारी इसी में है कि आपके पास जितनी जानकारी है आप हमें बता दीजिए. भोसले सर, ये ऐसे नहीं माने. मेरे पास एक तरकीब है सर, विथ योर परमिशन. गो अहेड. थैंक यू सो मच. जुगरान, तेरे को मोरी पता है क्या? मोरी. बोलेगा सर ये. मला आता काय वाटतं सांगू, की मला खूप गरज आहे म्हणून मी तुमच्याकडे नोकरी मागायला आलोय, आणि तुम्ही ती देणार आहात म्हणून मला वेडे वाकडे प्रश्न विचारून हैराण करताय. घरात आहोत ना आपण. अर्थात तुमच्या घरात पाणी द्यायची पद्धत नाही म्हणून तसं वाटतच नाही. मीच घेतो म्हणजे मला वाटेल घरात आहे. राघोबा झेले. चौथीच्या स्कॉलरशिपच्या वेळेला हा प्रश्न येऊन गेला होता. पण सुटला नाहीये ना. काही नावं आणि काही प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत पण सुटत नाहीत. दरवेळेला आपण इतक्या झपाट्याने पुढच्या प्रश्नावर ढकलले जातो की मागचे प्रश्न अर्धवट राहिलेत हे लक्षातच येत नाही आपण. राघोबा झेले हा किलवरचा माणूस आहे हे आपल्याला ताईकडून कळलं, पण त्याच्याकडे पोहोचण्यापूर्वीच ताईवरच हल्ला झाला. पोलिसांकडे त्याच्या विरोधात एकही पुरावा नाही, पण तरी सुद्धा झेले नावाचा एक माणूस अस्तित्वात आहे आणि तो किलवरचा माणूस आहे हे आपल्याला माहिती. तेव्हा मला राघोबा झेले हवाय. ते कसे शोधू शकतील त्याला? का? यांना काय कठीण आहे? गुन्हेगारी क्षेत्रातली अतिशय प्रदीर्घ आणि दैदिप्यमान अशी कारकीर्द आहे ह्यांची. जीवन गौरव पुरस्कार घेऊनच फिरत असतात ना. आपल्या नातीसाठी मुलीसाठी वाटेल ते करतील. संकट आला व्यंकट आला अशी डायलॉगबाजी करत असतात. मग बघूया नातीसाठी खरंच काही वाटेल ते करतात की श्रद्धा, तुम्ही जर राघोबा झेलेला शोधू शकलात तर आपण बोलू, नाहीतर पुन्हा इथे येण्याची गरज नाही. उगीच डायलॉगबाजी करू नका, आमच्या आयुष्यात लुडबुड करू नका. कारण तुम्ही नेहमी करतात अशी ही बुरटी चोरी किंवा मामूली दरोडा नाहीये. यात माणसं मेली आहेत आणि माझी मुलगी बेपत्ता आहे अनेक महिने. त्यामुळे खरंच जमणार असेल तर मदत करा, नाहीतर आमचं आम्ही बघून घेऊ. श्रद्धा तू जरा शांत. अहो बाबा, कुठे निघालात तुम्ही? काहीच बोलण्यासारखं नाही का यावर? मी बोलणार काहीच नाही, करून दाखवणार. ज्या क्षणी राघोबा झेले नावाची तिजोरी फोडायची कशी हे मला कळेल तेव्हाच येऊन तुला भेटेल. किती महिन्यांनी?